पहिली दिवाळी कशी होती? छान, ऑफकोर्स खूप सेलिब्रेशनमध्ये लग्न झालं असेल. पहिली दिवाळी, पहिला पाडवा, कारण ते ऑलवेज स्पेशल असतं. नंतर आपण खूप सेलिब्रेट करतो. नेपियन्सी रोडला राहायचा तुम्ही ते. नेपियन्सी रोड. त्यामुळे तो मोठा फ्लॅट, गव्हर्नमेंटच्या कॉलनी, तो मोठा फ्लॅट होता आणि तिथे आमची दिवाळी त्यांनी सेलिब्रेट केली. सगळं घरबीर सजवून ठेवलं होतं त्या बहिणींनी. आणि एखादं सावज यावं कसं तिथे, तसं मी गेलो चुकून आणि बघतो तर हे सगळ्या अशा बघतायत माझ्याकडे. आज आपल्या दिवाळी आमच्याकडे नुसतं फक्त बायकोचाच पाडवा नाही करत, दिवाळी आम्हा सगळ्यांची मिळून सेलिब्रेट असते. मला कळलं त्याचा अर्थ काय. तो म्हटलं मी आलोय त्या सोयीने व्यवस्थित चालू, मला व्यवस्थित छानपैकी. पण इट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स. झालं काय होतं म्हणजे नेमकं, म्हणजे सगळे पाडवा साजरा करणार म्हणजे काय एक्झॅक्ट? सगळे म्हणजे बहिणी पण. पाडवा हे त्या म्हणाल्या, पाडवा हे नवरा बायकोंचं नुसतं सेलिब्रेशनचं निमित्त आहे, पण हा दिवाळीचा दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या बरोबर ते सेलिब्रेट करायचंय. ओघाने त्यांना कळवायचं होतं की आम्हाला सगळ्यांना तुम्ही भेट देणं योग्य आहे. आणि माणिकबाईंची तब्येत तेव्हा नुकतीच सुधारत होती, त्यामुळे त्यांनी त्याच्यात खूप प्रेमाने भाग घेतला. इट वॉज रिअली मेमोरेबल. ऑफकोर्स. बऱ्याचशा प्रदीर्घ आजारानंतर त्या सेलिब्रेशन लग्नाच्या सुमारास सुद्धा त्या बऱ्याचशा आजारीच तशा होत्या, नाही असं नाही, खूप मोठा आजार पण झाला होता. त्यामुळे सगळा आनंद होता. त्याच्यात मी दुसरा जावई, पहिला जावई डॉक्टर विजय भारतीचा नवरा, आम्ही असे दोघं जण गेलो. मी काही झालं की त्याच्या मागे लपायचो की बाबा पहिला वार तू घे, तू मोठा आहेस, कारण या चारही तुटून पडायच्या काही झालं की एकदम. नाही, पण आमच्याकडे सेलिब्रेशन करण्याची फार आवड. म्हणजे आम्ही एक तर पुण्याला आमचं बालपण गेलं ना, तर पुण्यात कसं सेलिब्रेशन म्हणजे सगळ्यांनी करायचं एकत्र.